मूर्तिवेस पुनर्निर्माणसाठी बुधवारी एमआयएम पक्षाचे धरणे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. शेख माजेद. ऐतिहासिक मूर्तिबेस जमीनदोस्त होऊन अनेक महिने उलटले. पुढाऱ्यांनी देखील आश्वासनाशिवाय काहीच केलं नाही. वास्तविक पाहता पुढाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या कामासाठी निधी देखील आला असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे एमआयएम पक्षाच्या वतीने बुधवारी जालना महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मूर्ती बेससह शहरातील कादराबाद येथील जमीनदोस्त केलेला असतानाच ही पुनर्निर्माण करणे आणि शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. मात्र ही अतिक्रमण हटाव मोहीम फक्त गोरगरिबांचे काढून श्रीमंत लोकांचे झाकून ठेवत असल्याचा आरोप शेख माजेद यांनी केला. शहरात आवारात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यांची नसबंदी करून शहराबाहेर सोडावे. यांचं पाणी, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांसाठी एमआयएमच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केले. अतिक्रमणच्या नावावर गरिबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना फायदा पोहोचवण्याचं काम सध्या जालना शहर महानगरपालिकेतर्फे चालू आहे. ऐतिहासिक मूर्ती वेसला जमीनदोस्त करून आज 2 वर्षे पूर्ण होत आलेली आहेत. सगळ्या पुढाऱ्यांनी, नेत्यांनी, प्रशासनाने जालना शहरातील नागरिकांना सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर मूर्ती वेसचं बांधकाम करणार आहोत. ते पण सुद्धा आतापर्यंत काही चालू झालेलं नाही. कादराबाद आस्थानाचा वक्फ मिलकतीवर बनलेलं कादराबाद आस्थाना अतिक्रमणच्या नावावर त्याला पण तोडण्यात आलेला आहे. तो पण आतापर्यंत बनवण्यात आलेलं नाही. शहरात दिवसेंदिवस कुत्रे हे लहान मुलांना, मोठ्यांना चावत आहेत, काटत आहेत आणि यामुळे फार रोगराई पसरलेली आहे. त्वरित या कुत्र्यांची नसबंदी करावी आणि त्यांना शहरबाहेर काढावे. जालना शहरात पाणी, स्वच्छता यांसारखे अनेक मुद्द्यांवर जालना एमआयएम पक्षातर्फे येणाऱ्या 10 तारखेला बुधवारी सकाळी 11 वाजता जालना शहर महानगरपालिकेसमोर एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. मी माझ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि जालन्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येत या धरणे आंदोलनामध्ये सामील व्हावे आणि जेणेकरून जालना शहरातील नागरिकांना त्रास होत आहे, हा त्रास महानगरपालिकेच्या प्रशासनाला दाखवण्याचं काम आम्हाला आणि तुम्हाला करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.